दार हे इथंच राहील सारा, अरे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, आई इथंच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, 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 या संसारा पायी. संत म्हणतात याच्यासाठी रडून काही फायदा नाही बेटा, कारण नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे, तोपर्यंत सगळे. एकदा वर गेल्याच्या नंतर काय नाही, मग काय राहणार आहे, फक्त आपली कीर्ती. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे, आपली कीर्ती जिवंत राहिली पाहिजे. यासाठी आपल्या मुलाबाळांना चांगली संस्कार द्या, आपल्या मुलाबाळांना चांगली शिकवण द्या, कारण फक्त पैसा कमावून मनुष्य जिवंत राहू शकत नाही. जिवंत राहायचं असेल तर एक सुसंस्कृत व्हा, समाजासाठी असं कार्य करा की समाजाने आपल्याला आठवण ठेवलं पाहिजे. नाहीतर आपल्या मुलाबाळांना असं शिकवण द्या की आपल्या मुलाबाळांच्या नुसार आपण जिवंत राहिलो पाहिजे. आणि एवढं सांगून जर एखादा व्यक्ती ऐकत नसेल, जाऊ दे बाबा मी माझं जीवन आहे तसं जगतो, तर संत म्हणतात यात नुकसान कुणाचं. हो हे जरी ना ऐकाल तर दुसरा येईल, हे जरी ना ऐकाल सरते शेवटी
काय कर, ती खूप त्रास देते, तिला सुद्धा तिकडंच करू दे, तिला रिटर्न परत माझ्याकडे येऊ देऊ नको. अशा प्रकारे त्यांनी एक एक मागणी मागण्यापेक्षा प्रत्येक एका नात्याला एका मोहबंधनाचं नाव सांगून म्हणतात काय, एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर गाव ग मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर गाव दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर गाव दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला. आणि म्हणून इथं संत म्हणतात आता तरी जागे व्हा, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. इथं रडत बसू नका, आता तरी सर्व जागे व्हा आणि प्रत्येकाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. सर्वांचे 2 मिनिट हात वर टाळी, आणि प्रत्येकाने त्या भगवंताला आवाज द्यायचा आहे, देवा धाव माझ्यासाठी. मग काय म्हणायचंय, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. निधळावारी करा, निधळावारी कर ठेवली वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, प्रत्येकाने भगवंताचं नाव घ्यायचे. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या मुलाबाळांना सुद्धा शिकवा, नाहीतर एक दिवस असं येईल की आपलीच लेकरं आपल्याला विचारतील ही तुझी धना दौलत शेतीवाडी मंगला माडी, सार राहील येथे तुझ्या आवडीची मोटार गाडी, धनलोभी दुनियेचा, धनलोभी दुनियेचा नको भरवसा करू, भल्या मानसा नको अभिमान करू, भल्या मानसा. महाराज म्हणतात इथं किती आपण स्वतःसाठी करून ठेवा, अहो वर घेऊन जाऊ शकतो का, नाही मग कमवायचं नाही असं विषय नाही बरं का, कमवू आपण जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आज तुम्ही बघा कैलासवासी पंढरक उगले यांना जाऊन आज जवळपास 5 वर्षे, 5वं पुण्यस्मरण आहे, पण तरी सुद्धा त्यांनी म्हणतात ना काय कमावून गेला, काय घेऊन गेला, तर विचार करा. येताना खाली हात आले, पण जाताना इथं त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणात सुद्धा एवढी पब्लिक जमा आहे, हे त्यांनी काय कमावून गेले याचं उदाहरण आहे महाराज. म्हणून येताना काय चांगलं कर्म करा, हेच आपण वर सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आपल्या मुलाबाळांना चांगल्या कामाला सुद्धा त्यांनी लावलेले आहे. त्यांचा एक एक मुलगा चांगला बिझनेसमॅन सुद्धा आहे, चांगलं कमावतात सुद्धा, आणि कमावता कमावता ते म्हणतात ना माणसानं खूप उंच भरारी घ्यावी, पण जमिनीवर याचं विसरायचं नसतं. मातृभूमीला विसरलेले नाहीत. एवढे पैसे कमावलेत, एवढी धनदौलत कमावली. संत म्हणतात धनदौलत कमावणं का असा विषय नाही हो, पण किती कमावलं तरी आपल्याला आपले आई वडील जर विसरून जात असेल तर त्या धनदौलतीला काही अर्थ येत नाही. आज त्यांच्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी आठवण ठेवलं ठीक आहे, पण एवढं सगळं वैभव असून सुद्धा आपल्या आई वडिलांना आठवण ठेवणं. आणि आमची दिदीचं नाव काय आपलं, अनुजा, त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्वजण दर्शन घ्यायला येतात. म्हणजे वेल एज्युकेटेड, शिक्षण सुद्धा चालू आहे, पण शिक्षणासोबत संस्कार सुद्धा त्या परिवाराने आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. म्हणजे विषय काय, पैसा कमवू नका हा विषय नाही, पण तो कमावता कमावता आपण आपली संस्कृती विसरू नये हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण आपल्या मुलाबाळांना समोर शिकवायला
पाहिजे. कारण एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता घेतलेल्या डिग्र्या म्हणजे शिक्षण नसतं. अवर डिग्री जस्ट अ पीस ऑफ अ पेपर. फक्त कागदाचा तुकडे आपली डिग्री, दुसरं काही नाही. अवर रिअल एज्युकेशन इज सीन इन अवर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण कुणासोबत कशा प्रकारे वागतो यावरून ठरतं हाऊ वेल एज्युकेटेड वी आर. आपण किती सुशिक्षित आहोत. मोठं चांगलं शिक्षण घेतोय आणि शिक्षण घेऊन आपल्याला आपल्या वडील धाड्यांसमोर जर झुकायची लाज वाटत असेल, आपल्या आईवडिलांची सेवा करायची लाज वाटत असेल, तर यापेक्षा न शिकलेले 1000 पटीनं आपल्यापेक्षा बरे आहेत. मग तशा प्रकारे जसं उगले परवाने स्वतःच्या मुलाबाळांना शिक्षण दिले, शिक्षणासोबत संस्कार सुद्धा दिले, ते सुद्धा द्यायला पाहिजे. पैसा कमवा, धनदौलत कमवा, पण ते वर घेऊन जाऊ शकत नाही. मग वर काय येणार आहे? मरावे परी कीर्ती रूपी उरावे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. शेवटी आपली कीर्ती मागं राहते. मग ही कीर्ती कमवायची आहे आपल्याला. पैसा तर कमवा, पण त्यासोबत दान धर्म करून चांगले संस्कार देऊन कीर्ती सुद्धा कमवायला पाहिजे. कारण हे जे धनदौलत आपण कमावतोय, नुसतं या भरोशावर आपलं नाव राहील असं जर वाटत असेल तर लक्षात घ्या. संत म्हणतात तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारा. अरे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, आई इथंच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची सोर. अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. संत म्हणतात याच्यासाठी रडून काही फायदा नाही बेटा. कारण नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे, तोपर्यंत सगळे. एकदा वर गेल्याच्या नंतर काय नाही. मग काय राहणार आहे? फक्त आपली कीर्ती. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपली कीर्ती जिवंत राहिली पाहिजे. यासाठी आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, आपल्या मुलाबाळांना चांगली शिकवण द्या. कारण फक्त पैसा कमावून मनुष्य जिवंत राहू शकत नाही. जिवंत राहायचं असेल तर एक सुसंस्कृत व्हा. समाजासाठी असं कार्य करा की समाजाने आपल्याला आठवण ठेवलं पाहिजे. नाहीतर आपल्या मुलाबाळांना असं शिकवण द्या की आपल्या मुलाबाळांच्या नुसार आपण जिवंत राहिलो पाहिजे. आणि एवढं सांगून जर एखादा व्यक्ती ऐकत नसेल, जाऊ दे बाबा मी माझं जीवन आहे तसं जगतो, तर संत म्हणतात यात नुकसान कुणाचं? हो हे जरी ना ऐकाल तर दुसरा येईल. हे जरी ना ऐकाल
तर खूप त्रास देते, तिला सुद्धा तिकडंच कबू दे, तिला रिटर्न परत माझ्याकडे येऊ देऊ नको. अशा प्रकारे त्यांनी एक एक मागणी मागण्यापेक्षा प्रत्येक एका नात्याला एका मोहबंधनाचं नाव सांगून म्हणतात काय, एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर भाऊ ग मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर भाऊ दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, सत्वर भाऊ दे मला, भवानी आहे रोडगा वाहिन तुला. आणि म्हणून इथं संत म्हणतात, आता तरी जागे व्हा, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. इथं रडत बसू नका, आता तरी सर्व जागे व्हा आणि प्रत्येकाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. सर्वांचे 2 मिनिट हात वर, टाळी. आणि प्रत्येकाने त्या भगवंताला आवाज द्यायचा आहे, देवा धाव माझ्यासाठी. मग काय म्हणायचंय, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. निगळावारी करा, निगळावारी कर ठेवली वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, प्रत्येकाने भगवंताचं नाव घ्यायचे. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या मुलाबाळांना सुद्धा शिकवा, नाहीतर एक दिवस असं येईल की आपलीच लेकरं आपल्याला विचारतील. नाही, कारण आमचे आजोबा सांगतात, शेती काय हा वारसा आहे, शेती म्हणजे एक व्यवसाय नाही, हा वारसा आहे, आपल्या पूर्वजांनी आमच्या हातामध्ये दिलेला वारसा आहे. जरी लोक सोडत असतील, जरी लोकांना तो कमी वाटत असेल, पण तरी सुद्धा आम्ही स्वाभिमानाने सांगतोय, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. एक कविता आहे ना महाराज, बाप नावाची, काय म्हणतात, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाय सागर, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाडी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती बाप. म्हणून आपली संस्कृती कोणती आहे, शेती हा आपला वारसा आहे. कोणताही बिझनेस त्यांना शिकवा, पण आपला वारसा, आपलं कल्चर न सोडता आपली लेकरं पुढे गेली पाहिजे, जसं उगले परिवाराने केलेलं आहे. मला फार आनंद वाटला की त्यांनी शेतीबद्दलही त्यांना तेवढाच अभिमान आहे आणि त्यांना त्यांच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसबद्दलही तेवढाच अभिमान आहे. म्हणून एकदा उगले परिवारांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवे. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, आता तरी सावध व्हा, आता तरी त्या भगवंताला मनामध्ये धरा. आता भगवंत म्हणजे कोण, तर अभंगाचं शेवटचं चरण, तुका माने माये बापे